मध्ये जगात सगळ्यात जास्त लोकसंख्या निर्माण करणारा भारत देश अशा प्रकारचा नावलौकिक आपला झालेला आहे। अपत्य परमेश्वर किंवा अल्लाहची कृपा नसती, ही नवरा बायकोची कृपा असती। हे कृपा करून सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे। शेवटी सगळ्यांनी देशाचं हित कशात आहे ते पाहिलं पाहिजे, देशाचं भलं कशात आहे पाहिलं पाहिजे। आणि ह्या निमित्तानं आता प्रश्नच निघालाय, काही करून देशातल्या सगळ्या जनतेने, सगळ्या राजकीय पक्षांनी, सगळ्या नेत्यांनी, सगळ्या मुख्यमंत्र्यांनी आणि केंद्रातल्या सगळ्या वरिष्ठांनी आता खूप झालं, जगात पहिला क्रमांक आलेला आहे, चायनाला मागे टाकलेलं आहे, आता बाद झालं। 32 ते 35 कोटी 47 साली होतो, ते आता 2023 मध्ये जगात सगळ्यात जास्त लोकसंख्या निर्माण करणारा भारत देश अशा प्रकारचा नावलौकिक आपला झालेला आहे। आता कठोर निर्णय घेऊन कुठल्याही जातीमध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये असं सांगितलेलं नाहीये की किती मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढवावी, किती अपत्य जन्माला घालावीत। अपत्य परमेश्वर किंवा अल्लाहची कृपा नसती, ही नवरा बायकोची कृपा असती। हे कृपा करून सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे आणि अंधश्रद्धा डोक्यातनं काढून टाकली पाहिजे। आणि मुलीला पण तेवढाच अधिकार दिला पाहिजे, तेवढाच मान दिला पाहिजे, तेवढाच सन्मान दिला पाहिजे। दोन्ही मुली झाल्या तरी बिघडत नाही, लेकच बापाचं नाव काढते, पोरग नाही काढत, पोरग नाव घालवते। ही अशी उदाहरणं आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळतील। तुम्ही नीट शांतपणे विचार करा। आणि म्हणून खरंच हे आता संजय गांधी नाही आहेत, परंतु 1975 साली आता अंकुशराव काकडे किंवा इतर त्या काळामध्ये यंग टीम म्हणून काम करणारे आहेत इथं, त्यावेळेस ते 5 कलमी कार्यक्रम खऱ्या अर्थाने राबवला गेला असता तर आपलं निश्चितपणे हे जे काही लोकसंख्या वाढीमुळे अनेक प्रश्नाला आपल्याला रोज सामोरं जावं लागतं, ते कुठंतरी आपण कधी कधी फुशारकी मिरवतो। जगात सगळ्यात जास्त तरुणांची संख्या असणारा देश, खरं आहे बाबा, परंतु ती तरुणांची संख्या किती असावी, पुढच्या पिढीचं तरी नुकसान होऊ नये, ह्याच बद्दलचं पण आपण सगळ्यांनी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि त्याच्यातनं कठोर निर्णय